एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधानसभेत 8 आमदार शपथविधीला गैरहजर राहिल्याची माहिती आहे। उत्तम जानकर यांच्यासह 8 आमदारांचा शपथविधी बाकी आहे। तर आता हे जे 8 आमदार आहेत ते शपथ आज घेणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। उरलेल्या आमदारांचा शपथविधी विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान कोणत्या आमदारांना शपथविधी त्यांचा बाकी आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आज सर्वच आमदारांनी शपथ घेणं हे गरजेचं असताना काही आमदारांचा शपथविधी अजून बाकी आहे। त्याच्यामध्ये उत्तम जानकर, विलास भुमरे यांचंही नाव आहे। तर विनय कोरे, जयंत पाटील यांचाही शपथविधी बाकी आहे। तर त्यांना शपथ घ्यायची आहे आमदारकीची। वरुण सरदेसाई, मनोज जामसुदकर यांनीही शपथ अजून घेतलेली नाहीये। शेखर निकम, सुनील शेळके यांनी सुद्धा शपथ घेतलेली नाहीये आमदारकीची गोपनीयतेची। तर विशेष अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा शपथविधी पार पडतोय। पण याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांपैकी 173 आमदारांनी काल शपथ घेतलेली होती। काही एमआयएमचे आणि एसपीच्या आमदारांनी, सपाच्या आमदारांनी सुद्धा शपथ घेतली होती, पण विरोधकांनी त्याच्यावर निषेध केला होता, बहिष्कार टाकला होता। आणि आता उर्वरित जे आमदार आहेत त्यांचा शपथविधी आज होणार असं दिसत असतानाच अजून 8 जण बाकी असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? एकूणच असं म्हणता येईल की जे 288 आमदार निवडून आले आहेत त्या सगळ्यांचा शपथविधी होणं हे गरजेचं असताना आज मात्र आतापर्यंत तरी 8 आमदारांनी शपथ घेतलेली नाहीये। आणि आपण बघितलं तर काल सत्ताधारी सांगत होते की त्यांना किंवा अजित पवारांनी सांगितलं होतं की त्यांना शपथ घ्यावीच लागेल, नाहीतर त्यांना कामकाजामध्ये सहभागी होता येणार नाही। मग आता हे जे 8 आमदार आहेत त्यामध्ये सत्ताधारी सुद्धा आहेत, तर त्यांची शपथविधीची जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असेल, कशा पद्धतीने पुढच्या घडामोडी होऊ शकतात? निश्चितच परा, ज्या प्रकारे जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर आज शरद पवार यांच्या आंदोलनासाठी मरकडवाडी या ठिकाणी थांबलेले होते, त्यामुळे त्यांची शपथ आज होऊ शकलेली नाहीये। याविरुद्ध काही जे उरलेले 6 आमदार आहेत त्याच्यामध्ये शेखर निकम सारखे आमदार असतील ते सध्या परदेशामध्ये आहेत, ते भारतात नाही आहेत। भुमरे सारखे आमदार असतील जे वैद्यकीय कारणास्तव ज्यांनी आज ते येऊ शकलेले नाहीये, त्यामुळे या उर्वरित आमदारांसाठी उद्या सकाळचा एक वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल। आजचं कामकाज मात्र संपलेलं आहे, त्यामुळे आज हा शपथविधी होणार नाही। उद्या सकाळी 11 नंतर थोड्याच वेळानंतर शपथविधीला सुरुवात होईल। जे आमदार अनुपस्थित असतील त्यांना मात्र विधानसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथ दिली जाईल। त्यामुळे तूर्तास तरी आता उद्या सकाळी या 8 पैकी किती आमदार शपथ घेतात हे पाहावं लागेल। मात्र अनुपस्थित असलेल्या आमदारांना शपथ न घेतल्यामुळे जर अध्यक्षपदासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं निवड प्रक्रियेसाठी मतदान झालं तर त्या मतदान प्रक्रियेमुळे किंवा कामकाजामध्ये सहभागी होता येणार नाही। निश्चितच चेतन, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर एक मोठी माहिती समोर येते। सदाभाऊ खोत बोलतायत त्या आंदोलनानंतर थेट जाऊयात। मला वाटतं नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा। कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं 1,49,00,000, सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं 1.5 कोटी, जागा निवडून आल्या 9 आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला 96 लाख, जागा निवडून आल्या 13 आणि दुसऱ्या बाजूला 58 लाख मतदान झालं शरद पवार गटाला, जागा निवडून आल्या 8। तुम्हाला 58 लाखात 8 येते त्या आणि 1.5 कोटीमध्ये 9 येते त्या। ह्याचा जरा हिशोब नाना पटोलेंनी जरा आम्हाला सांगावा। मला वाटतं पवार साहेबांच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं, कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळे नाना फसायला लागलं या। आणि म्हणून पवार साहेबांना ईएम आताच का चालं ना, 2004ला ते 2 निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले, तेव्हा ईएम बरोबर होतं। 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईएम बरोबर होतं। आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे,
त्यांच्या लक्षात आलं बॅलेट मतदान जर आपल्याला कमी वयाला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो, 2-4 मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो. आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना आणि पळवून घेऊन जायला येईना. म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप. आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्कामला आहेत, ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाही आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत. ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे अवमान करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. बोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.